बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात दूध संकलनाच्या नावाखाली कथित भेसळीचा प्रकार सुरू असल्याच्या चर्चेमुळे खळबळ उडाली आहे। अनेक ठिकाणी जनावरे नसतानाही काही संकलन केंद्रावर दररोज मोठ्या प्रमाणात दूध जमा होत असल्याने या व्यवहारावर संशय व्यक्त केला जात आहे। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार काही ठिकाणी शुद्ध दुधाऐवजी भेसळयुक्त दूध संकलित केले जात असल्याची चर्चा आहे। यामध्ये पाणी, डिटर्जंट पावडर, युरिया आणि इतर रसायनांचा वापर करून कृत्रिम दूध तयार केले जात असल्याचा आरोप केला जात आहे। विशेष म्हणजे अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईची माहिती मिळताच काही केंद्रांवरील दुधाची आवक कमी होत असल्याची ही चर्चा रंगली आहे। त्यामुळे संकलन केंद्राच्या नोंदी, दूध नमुने आणि तपासणी अहवालाची सखोल चौकशी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे। मात्र या सर्व आरोपांची अधिकृत चौकशी आणि प्रयोगशाळा अहवाल आल्यानंतरच सत्य समोर येणार आहे। आता प्रशासन या प्रकरणात काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। रोकठोक महाराष्ट्राला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।